VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आली गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 66. पर्णिका धावत येऊन कारजवळ थांबली. डोळ्यांच्या कडा भरून आलेल्या, त्यातून पाणी बाहेर पडू नये यासाठी तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते. क्षणभर घरी जाऊन काय होणार आहे या विचाराने रडवेली झालेली ती पण आपलेच दात आणि आपलेच ओठ असा विचार करत तिथेच क्षणभर कारला टेकून उभी राहिली ती केतनची वाट पाहत. एवढ्यात केतनही धावत आला. हे पर्णी, काय इतकं धावत काय आलीस निघून पुढे? तो येताच कार अनलॉक करून म्हणाला. काही नाही हो, असंच, चला निघूया. तसं हसून तिने त्याच्याकडे पाहिलं तरीही डोळ्यात जमलेलं किंचितचं पाणी तिच्या डोळ्यात आत्ताही चमकलं. ती कारमध्ये बसायला लगेच निघालेली पण केतनने तिचा हात पकडला. पर्णिका, आर यू ओके? आणि काय ग, ती काकू का अशी बोलत होती? बोलणार होतो मी, पण म्हटलं लहान तोंडी मोठा घास होईल. केतन, जाऊ द्या ना, लक्ष नका देऊ, चला ना निघूया. असं उन्हात किती वेळ थांबणार? म्हणत ती त्याचा हात सोडून कसाबसा विषय तिथेच थांबवत कारमध्ये जाऊनही बसली. मग तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला आणि त्याने कार सुरू केली. पर्णी आताही डोळे मिटून सीटवर मागे डोकं टेकवून शांत पहुडलेली. केतनला मात्र थोडं थोडं लक्षात येऊ लागलेलं की तिला इथं यायला का इंटरेस्ट नसतो. पर्णिका, थकलीस का ग? तिला विचारतच त्याने हात लांबवत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिने डोळे मिटूनच हुंकार भरला. तसाच तिच्या डोक्यावर हात थोपटला आणि त्याने तो गिअरवर घेतला. इथे काहीतरी चुकीचं घडतंय एवढंच त्याच्या लक्षात येत होतं. त्यात ही वेळ नव्हती त्यावर चर्चा करण्याची. याआधी का मी कधी लक्ष दिलं नाही तिच्याकडे? तिची ही अस्वस्थता आणि आत होणारा त्रास तिने सुद्धा कधीही बोलून दाखवलं नाही आणि मीही विचारला नाही. मी तिला आधीच विचारायला हवं होतं खरं तर. आणि तिला निघतानाच इतकं वाटत होतं आणि ती जर स्वतःहून बोलत होती की तुम्ही मला सोडून जाऊ नका, तर मी तिला सोडून नाही जाऊ शकत यार. तेही असं एकटीला. कधीतरी तिच्याकडे त्याची नजर न राहून जात होती आणि त्याचं मनाशी पक्क होत होतं. काहीच वेळात ते घरी पोहोचले. तिला पाहायला पहिल्यांदा आलेल्या तेव्हाच्या काही गोष्टी त्याला आठवत होत्या. तिचं घर लक्षात होतं त्याप्रमाणे त्याने कार तिच्या घराच्या ॲड्रेसवर आणली. पर्णिका, उठतेस का? घर आलंय तुझं. ओह, आलं का? सॉरी, माझी जरा झोपच लागून गेली केतन. इट्स ओके बायको, म्हणत त्याने हसतच कार पार्क केली. दोघंही कारमधून उतरले आणि केतनने डिक्कीतून त्याची बॅग काढली आणि बॅग घेऊन दोघंही मेन डोअर समोर आले. तिने एकवार केतनकडे पाहिलं आणि डोअरबेल वाजवली. एक 5 सेकंदाच्या अंतराने मितालीने डोअर उघडलं. कोण आले आपण बघूया हा, तिने बाळासोबत बोलतच दार उघडलं. ओ पर्णी, तू या ना भाऊजी. पर्णीला एवढा हँडसम नवरा मिळालाय पाहून तिला अर्थातच आश्चर्य वाटलेलं, जे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं. आणि दोघं आत जाताच तोच तिचा नवरा संजय हॉलमध्येच बसला असेल. पर्णीचं नाव ऐकून उठला आणि त्याच्या घाणेरड्या नजरेने तिला नखशिकांत निहाळू लागला. जणू खूप दिवसांनी त्याला काहीतरी हरवलेली गोष्ट भेटली होती. दरवाजात पर्णीला पाहून त्यालाही डबल शॉक बसलेला, कारण आत्ताची पर्णी आता तर पहिल्याही पेक्षा आणखी सुंदर दिसत होती. अरे वा पर्णिका, खूप दिवसांनी. काय म्हणताय केतनराव? अगं आमची ओळख तर करून दे की पाहुण्यांशी. असं म्हणतानाही तो तिलाच पाहतोय. पाहून पर्णिकाला पाल पाहिल्यावर शिसारी येते तसंच झालं. इवन तिथं उभा असलेल्या केतननेही ती त्याची बेरकी नजर पाहिल्यावर त्यालाही कसंच झालं. केतन, ही माझी चुलत बहीण मिताली आणि हे तिचे मिस्टर. आपल्या लग्नाला नव्हते, प्रेग्नेंट होती ना ती तेव्हा. ओ नमस्कार, केतन म्हणाला.
नमस्कार नमस्कार. अहो उभे का? या या, आपलंच घर आहे, बसा. पर्णी ये बस. केतनला ओढून पुढे करत संजयने तेवढ्यातूनही पर्णिकाच्या खांद्यावर हात लावलाच आणि तिला सोफ्यावर बसायला बोलला. तुम्ही दोघं बसा बोलत. ती कशाला? पर्णी चल ना आत. नाही म्हणजे इतक्या दिवसांनी भेटतेस, तुझ्याशी बोलायचंय खूप. मिताली मध्येच पुन्हा हसून म्हणाली. हो मी आहे आत. केतन तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर व्हा, नाहीतर चला ना मी तुम्हाला रूम दाखवते. अगं बसू दे की त्यांना, होतील निवांत फ्रेश. एवढी का तुझी घाई? बसा हो तुम्ही निवांत, थोड्या गप्पा करू. संजय मांडीवर हात चोळत म्हणाला तरीही पर्णिकाकडेच पाहत होता. पर्णी यू डोंट वरी, मला फ्रेश व्हायचं असेल तेव्हा तुला सांगतो. केतन तिला डोळे मिचकावत म्हणाला, पण पर्णीला वेगळीच भीती वाटत होती. ओके द्या मी हे सामान ठेवून येते म्हणत सोबत आणलेली बॅग ती नेहू पाहणार तर, अगं मी ठेवतो, मला सांग कुठं आहे आपली रूम. केतन बसलेला उठत म्हणाला. ओ पाहुणे, मी सांगतो तुमची रूम कुठे आहे, संजय म्हणाला. हो ते सांगतील, तू चल आत. मिताली तिला आत ओढतच घेऊन गेली आणि पर्णीचा जीव मात्र बाहेर केतन सोबत राहिलेला, पण चेहऱ्यावर उसणं हास्य घेऊन ती तिच्यासोबत निघाली. मिताली तिला किचनमध्ये घेऊन आली. वा, नशीब काढलंस की पर्णी, चांगला हँडसम नवरा गटकवलायस. ताई तुला हे बोलायचं होतं का इतक्या दिवसांनी भेटल्यावर? हो मग काय बोलू, तू केलेले प्रताप अजून विसरले नाहीये मी. आणि काय ग, एवढं झालं असूनही हे काय घातलंयस, म्हणजे माझ्या नवऱ्याला चळवायची कामं. ती तिचा ड्रेस सोडत म्हणाली. पर्णीच्या अगदी तोंडात आलेलं असं काहीतरी जहाल बोलायचं पण तिनं टाळलं, कारण ती काही जरी बोलली तरी काकूपर्यंत जाऊन वेगळंच पोहोचणार आणि आईबाबांपर्यंत तर तिसरंच. सो तिनं आताही घट्ट डोळे मिटले आणि काहीच न बोलता तिथून जायला निघाली. पण तिनं तिचा हात पकडत पर्णिकाला थांबवलंच. ए थांब, आधी हे असले घालून माझ्या नवऱ्यापुढे नाही जायचंयस हा, त्याच्यापासून जरा दूर राहणार आहेस. मितालीचं बोलणं संपताच पर्णीने तिचा हात सोडवला आणि तिला म्हणाली. पहिली गोष्ट, मला माझा एवढा सोन्यासारखा नवरा असताना मी तुझ्या नवऱ्याकडे कशाला जाऊ? आणि ताई, तुझ्या माहितीसाठी मला आधीही गरज नव्हती ना आत्ता आहे. आणि प्लीज, मी इथं वाद घालायला आली नाहीये. 2 दिवस राहून काय असेल ते इथलं करून मी जाईन. आणि हो, मी वाईट आहे ना, तर प्लीज माझ्या नादाला लागू नकोस म्हणत ती पटकन तिथून निघून तिच्या रूमकडे जायला निघाली. एव्हाना संजय केतनला त्याच्या रूममध्ये सोडून आलेला. नेमकंच पर्णीला समोरून येताना पाहिलं आणि अगदी अचानक तिचा रस्ता अडवत तिला जाता येणार नाही असं अडवलं. अगं मी सोडून आले तुझ्या नवऱ्याला रूममध्ये, फ्रेश होतोय तो. तुला एवढाही विश्वास नाहीये का माझ्यावर? का भीती वाटते मी त्याला सगळं सांगेल ह्याची म्हणत तो कपटी हसला. प्लीज मला जाऊ द्या, जा, तुमची बायको बोलवते आतमध्ये तुम्हाला. ओ माझी बायको, तुझी कोणी नाही का? आणि काय ग, तू तर आणखीनच टवका दिसू लागलीस. शेवटचं वाक्य मानेवरून हात फिरवत थोडा जवळ आल्यासारखा करत तो म्हणाला आणि त्याची ती नजर पाहून तिला पुन्हा किळसवाणी फिलिंग आली. शी, अजूनही नाती कळत नाहीत या माणसाला, डिस्कस्टिंग म्हणत तिने त्याला चुकवलं आणि तिथून सटकली तशी धावतच वर निघून गेली. ती धावतच रूममध्ये निघालेली आणि बेडरूममधून बाहेर पडणाऱ्या केतनला नेमकीच धडकली. काय, जरा हळू, एवढी का धावते आहेस? वाघ लागलाय की काय तुझ्या पाठीमागे? त्याला समोर पाहून तिच्या जीवात जीव आला खरा, पण धडधडणारं हृदय थांबायला मागत नव्हतं. अगं डोर का लावतेस? तुझा विचार काय आहे नक्की? तो विचारतोय तोपर्यंत ती त्याला वळून बिलगलीही होती. हे काय होतं? आणि काय ग, इथं आल्यावर काय तुझा मूड जास्ती रोमॅन्टिक झालाय का? तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत तो तिच्या कानाजवळ जाऊन फुटफुटला. थोडा वेळ गप्प बसाल का? तिने तसंच त्याच्या मिठीत राहून त्याला मागे फटका मारला आणि तिची वाढलेली धडधड शांत होण्याची वाट पाहू लागली. बरं बाबा, आता काही बोलतच नाही, पण असं किती वेळ थांबायचे? त्याने पुन्हा मिश्किल प्रश्न केला. तिने मात्र आता उत्तर देणं टाळलं.
एक मनाला त्याला सगळं बोलून टाकावं असं वाटत होतं, पण धड मनात चाललेलं केतनला सांगताही येत नव्हतं. तिथं क्षणभरही थांबावं असं तर बिलकुल वाटत नव्हतं, पण दुसरा काही ऑप्शनही नव्हता. अजीब अवस्था झालेली तिच्या मनाची. आणि असं असताना खूप खूप रडावं असं वाटत होतं आणि तसं सुद्धा करता येत नव्हतं. ती क्षणभर तिच्या मनाची ती तगमग त्याच्या मिठीत शांत करायचा प्रयत्न करत होती, त्याला अधिकाधिक जवळ खेचत होती. पण ती मात्र अशी अगदीच गप्प झालीये आणि तिची त्याच्याभोवतीची घट्ट होत जाणारी मिठी पाहून त्याला काहीतरी हातातून सुटतंय असं वाटत होतं. तिला अनसेफ वाटतं तेव्हाच ती असं काहीतरी वागते हे त्याला माहिती होतं, पण तिला आत्ता का असुरक्षित वाटते, तेही तिच्याच घरी असून त्याला काही समजेना झालेलं. पर्णी, काय झालं? तुला काही त्रास येतोय का? इकडे बघ माझ्याकडे. अहो असं काहीच नाही. बरं ऐका ना, मी फ्रेश होऊन आले, मग तुमच्यासाठी चहा बनवते. आता रात्रीच्या स्वयंपाकालाही लागावं लागेल. हो, पण तू ठीक आहेस ना? हो, मी एकदम ठीक आहे. पण केतन, तुम्ही इथेच थांबा, मी आलेच, म्हणत ती बाथरूममध्ये निघून गेली. मग मात्र तो तिथंच थांबला. फिरून ती रूम पाहू लागला, जी तिचीच होती. कपाटाच्या एका कप्प्यात वर बरीच पुस्तकं होती, काही फोटोग्राफीची, काही वाचनाची, आणि त्यातच एक वेगळी दिसणारी डायरीही त्याला दिसली. ती वेगळी असल्याने त्याला राहावलंच नाही. त्याने ती डायरी पाहायला घेतली. काही पानं अशीच उलटली, त्यातही जवळपास बऱ्याच पानांवर फोटोंची वेगवेगळी कात्रणं चिटकवलेली दिसत होती. निसर्गाचे फोटो, लँडस्केप, प्राणी, पक्षी आणि फुलपाखरे. हे सगळं पाहून तिची आवड तिने कशी दाबली होती हे न सांगताच कळून जात होतं. आणि तिला तिची ही आवड जपायला आपण अलाउड केलं ते एका अर्थी बरंच झालं असं वाटून गेलं. गालात आलेल्या स्माईलसह त्याने पुढचं एक राहिलेलं पान उलटलं तर शेवटच्या पानावर एक कविता लिहिली होती. तू जर सोबत असशील, तुझ्या हर दुःखात तुझी साथ देईन, आयुष्याच्या कठोर वळणावर तुझीच सावली बनून राहील. तू जर सोबत असशील, हर वेळी तुलाच समजून घेईल, आणि चुकलास जरी केव्हा तरी तुलाच सावरून घेईल. तू जर सोबत असशील, तुझ्या हर निर्णयात साथ देईन, तुझ्यावरील प्रत्येक बला माझी, आणि संकट मी तोलून घेईन. तू जर सोबत असशील, तुझा विश्वास मी होईन, जरी गुंतण्या आतुर पुन्हा एकदा हर जन्म नवा तुझ्याच साठी घेईन. कविता वाचून होते तोपर्यंत ती बाथरूमचं दार उघडून बाहेर येत असल्याचं पाहून त्याने ती डायरी मिटून पटकन मागे लपवली. आता ती आरशासमोर चेहरा पुसत होती. तिनं पुन्हा साधीच कपडे घातलेली. हे काय, तू पुन्हा का हा ड्रेस घातला? केतन, जाऊ द्या ना, माझ्यासाठी एवढी गोष्ट सोडून द्या. नाही आवडत इतर कोणाला तर ठीक आहे ना, मी तुमच्या सोबत असताना तुम्हाला हवं तसे कपडे घालते ना, मग झालं तर. ती अगदीच समजावणीच्या सुरात त्याला सांगत होती. ओके, बर, चहा मिळेल ना आजच्या दिवसात मला? हो करते, झालंय माझं. पण तुमच्या हातात पाठीमागे काय आहे? कुठे काय? काही नाही. मागचा हात तसाच मागे ठेवून तो बोलत होता. मग मात्र तिला खात्री झाली. ती पटकन त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत त्याच्या हातात काय आहे पाहण्याचा प्रयत्न करू लागली आणि तिला ओझरतीच तिची डायरी दिसली. केतन, मला बघू द्या. केतन, माझी डायरी मला घ्यायची हा सोबत. तुझी आहे? हो, ऑफकोर्स माझीच आहे, द्या ना. बरं, म्हणजे यातली कविता ती सुद्धा तूच लिहिली असतं? ते असंच काहीतरी वेडेपणा. सोडा ना, आणा बरं इकडे माझी डायरी. वेडेपणा? रिअली? आधी मला सांग, कोणासाठी होती ग? म्हणजे लग्नाआधी लिहिली आहेस म्हणून विचारतोय. त्याने डायरी थोडी उंच पकडली आणि म्हणाली, कोणासाठी म्हणजे काय? ऑफकोर्स माझ्या होणाऱ्या त्या नवऱ्यासाठीच असेल ना. तोच तर माझ्या स्वप्नांचा राजकुमार आहे. हो, राजकुमार का? मग मिळाला का तो तुला? नाही ना. ती काल रात्री सारखी आत्ता कुठे मिश्किल बोलून मधाळ हसली आणि तिचं हसू पाहून तो न राहून तिच्या जवळ आला. तशी तिने ती डायरी त्याच्या हातातून पटकन काढून घेतली. बघू ना, मी किती दिवस पाहिलीच नाहीये म्हणून तिने ती ओपन केली आणि एखादी अप्रूप गोष्ट मिळाल्यासारखी ती तिथंच बेडवर बसून पाहू लागली.
वर्णिका, काकीचा फोन आलेला, रात्रीचं जेवण बनवायचं आहे, येतेस ना बाहेर? मितालीचा आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावर पसरलेला तो आनंद परत मावळला. तिने थोडी झटक्यातच डायरी बंद केली. हो, आलेच 1-2 मिनिटात, किंचित रूडली म्हणत ती उठली. केतन, ही प्लीज आपल्या बॅग जवळच ठेवते, तुम्ही ठेवाल आत नंतर. चला ना, मी चहा बनवते तुमच्यासाठी. त्याला मात्र प्रेमाने म्हणत बॅग जवळ डायरी ठेवून ती उठली आणि दोघंही खाली जायला निघाले. तो घरी आलाय तर तिच्या बहिणीने साधं पाणी दिलं नव्हतं की त्याला चहा, वरून पर्णीला स्वयंपाकासाठी बोलावत होती. हे जरा नाही त्याला चांगलंच खटकलेलं. आजचा पार्ट इथंच संपलाय. तुम्हाला काय वाटतं? तिचा पास्ट आणि तिच्या घरचे हे लोक जर उद्या काही भरवून देतील तर केतन साथ देईल ना तिची? असं तर होणार आहे. आता बघूया पुढच्या भागात काय होतंय. तसंही संजयची घाणेरडी नजर तिच्यावर पडलीये. काय काही लोकांना दुसऱ्या लोकांच्या आनंदात विरजण टाकायला जरा जास्तीच आवडतं. बघूया पुढच्या भागात काय होतंय. त्यासाठी ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी कथा. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.